अप्रतिम लाईन. विकी बनसोडे अगदी कमी वयात मात्र चांगला अनुभव घेतलाय क्रिकेट या पटलावरती. काल मात्र पंचांची भूमिका अगदी यशस्वीरित्या त्यांनी मात्र साकारली आणि आज जर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. आणि काल पंचांच्या भूमिकेत असल्या कारणामुळे मात्र नक्कीच त्यांच्या वाटेला आणि जरी त्यांनी टॉस जरी जिंकला असं त्यांनी डेफिनेटली क्षेत्ररक्षक निवडलं असतं, परंतु त्याच्या वाटेला मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक मिळाले. अर्थात गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती तर डेफिनेटली आर्यनला मात्र बीट केलंय. सिद्धिविनायक रबाले या संघाचा अगदीच ओपनिंग पेअर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडला प्रकाश राठोड. हो यावेळेस मात्र मोठा फटका. मिड विकेटला गॅप खूप मोठा, त्या गॅपला क्लिअर करत असताना बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दुसऱ्या दिवसातील आणि या सामन्यामधील पहिला चौकार येतोय आर्यन पवारच्या बॅटमधनं. अप्रतिम सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच चांगला प्रहार केला, म्हणजे 4 धाबा आलेत. तुमचं अकाउंट ओपन झाले. सिद्धिविनायक रबाले या संघाचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे प्रयत्न असेल यावेळेस क्लासिकल फटका. अगदीच 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला मात्र बाहेर पाठवलं. ज्या ठिकाणी मिळाली धाव ती म्हणजे घोषांकीच्या स्वरूपात फक्त आणि फक्त 1. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस जवळजवळ 5 या आकड्यावरती. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडूवरती मात्र कशा पद्धतीने फटकेबाजी होईल ते देखील जरूर पाहावं लागेल. पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आर्यन पवार, दुसऱ्या बाजूला प्रकाश राठोड. सिद्धिविनायक रबाले या संघाचं मात्र नेतृत्व करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला आणि निर्णयानंतर मात्र कशा पद्धतीने बॅटिंग होईल ते देखील पाहावं लागेल. अभ्यास भरपूर आहे याच क्रीडांगणावरती, मात्र सातत्यपूर्ण त्यांचा प्रामाणिक सराव हा मात्र मैदानावरती चालू असतो. परंतु आज जर आपण पाहिलं तर सरावाचं क्रिकेट थोडंसं वेगळे आणि मॅचेसचं क्रिकेट हे मात्र थोडंसं वेगळं असल्या कारणामुळे मात्र कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतील ते देखील पाहावं लागेल. आज प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दोस्ती ग्रुपचे प्रमुख प्रणेते अक्षयदादा पाटील, मिनिशदादा पाटील हे प्रामुख्याने 2 नावं मात्र आज उल्लेखनीय असतील, कारण की यांनी घेतलेली मेहनत आणि संपूर्ण दोस्ती ग्रुपने मात्र घेतलेली मेहनत आज मात्र त्यांनी यशाचे अगदीच उंच उंच शिखर चढण्याची मात्र नक्कीच प्रेरणा देत आलेत. आणि आज संपूर्ण दोस्ती ग्रुपचं मात्र जरूर कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी आखलेली संकल्पना आणि आज मैत्रीचं नातं जपत असताना मात्र कशा पद्धतीने मैत्री जपावी या स्पर्धेचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील अप्रतिम मॅचेस झाल्या आणि अप्रतिम मॅचेस होत असताना कालच्या दिवसामध्ये अगदी शिस्तीने मात्र क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्या. अप्रतिम आयोजन, अगदी यशस्वीने नीटनेटकी अशी स्पर्धा. आज जर आपण पाहिलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वप्नील आणि त्याचप्रमाणे अगदी नवी मुंबई पंचक्रोशीमधील समालोचन क्षेत्रातील महागुरू अर्थात संतोष मात्रे सँडी सरांची देखील उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. संपूर्ण दिवस त्यांचा देखील आपण सुमधुर आवाज ऐकणार जरूर आहोत, तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून खूप चांगलं सहकार्य अगदी गुणलेखकाची भूमिका अमोलदादा पाटील यांच्या माध्यमातून राहिली, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस फटका फसलाय. नो मॅच लँड मधून मात्र काय होईल, मैदानाच्या आतमध्ये कॅच होते. ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. परंतु पहिल्या इनिंग मध्ये कॅच ड्रॉप झाले. अगदीच फलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील वाढला असेल. सकाळचं सत्र आहे, अगदी मॉर्निंग सेशन मध्ये मात्र कशा पद्धतीने बॅटिंग करायची ते देखील पाहावं लागेल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे धमाके आले तर डेफिनेटली काहीतरी मात्र धावसंख्येमध्ये आकार निर्माण होईल. परंतु पहिले ते 2 चेंडू मात्र फेस करत असताना मात्र कुठे ना कुठेतरी मात्र प्रयत्न करावा लागेल. पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिले तर सुनीलजी पाटील आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. रमेश डाबर
यावेळेस अगदीच आतली कडा लागून बॉल चालले बिहाइंड स्टंप. खूप चांगलं यष्टीरक्षक पाहायला मिळते विकेट किपरच्या माध्यमातून. विक्रांत आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जय मल्हार चोळेगाव या संघाच्या विक्रांतने मात्र प्रभावित केलं गोलंदाजीच्या जोरावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 6 चेंडूने 11 धावसंख्येची गरज असताना मात्र गोठिवली 11 गोठिवली या संघाला मात्र त्या धावा काढून दिल्या नाही या क्रीडांगणावरती. यावेळेस गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न परंतु फसलाय आणि झेलचित बाद व्हावं लागतं म्हणजे टीम सिद्धिविनायक रबाली या संघाला मिळतं पहिला धक्का. बॅट्समन आर्यन पवार बॅक टू दी डगआउट. एंटर झालाय अर्थातच गोपी रेड्डी देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 7 धावा आल्या. एक धक्का देखील मिळाला टीम सिद्धिविनायक रबाले या संघाला. आज प्रामुख्याने अगदीच नईमुंबई पंचक्रोशी मधील सुमधुर आवाज आणि क्रिकेट समालोचक क्षेत्रातील महागुरु म्हणून आपण आज गेली कित्येक वर्ष त्यांना आपण पाहत आलो. आज त्यांचा आवाज आणि आम्ही देखील खूप भाग्यवान आहे पुन्हा एकदा त्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी मिळाली. अर्थातच गुरुवर्य सन्माननीय श्री संतोषजी मात्रे सँडी सर आज उपस्थित राहिले. त्यांचे आम्ही मनाच्या अंतर्गणापासून करते हार्दिक हार्दिक स्वागतम. वेलकम सर. आपण देखील या आज संपूर्ण दिवसभर त्यांचा आवाज या स्पर्धेनिमित्त दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2025 मध्ये मात्र ऐकायला मिळेल. अगदीच गेल्या महिन्यामध्ये काँग्रेस चषक या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात. अशा अनेक नामांकित स्पर्धा आहेत. त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने त्यांचा आवाज आणि त्यांची सुमधुर वाणी आपण सातत्यपूर्ण ऐकत आले. गोलंदाजी मार्कवरती रोशन ठाकूर. हो यावेळेस पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न. झेल खाली काय होतंय अगदीच कॉलिंग नव्हतं ताळमेळ नव्हतं. कॅप्टन आणि गोल क्षेत्ररक्षकाच्या मध्ये कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच चूक झाली. कॉलिंग असणं खूप महत्वाचं होतं. ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही. तर एक धाव तर डेफिनेटली मिळाली. येस संतोष मात्रे सँडी सरांची मात्र प्रामुख्याने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने क्रिकेट या क्षेत्रातील महागुरु समालोचन क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष आपल्या आवाजाने मात्र मंत्रमुक्त केलं नवी मुंबई पंचक्रोशी वासियांना. आणि आज अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांचा आवाज पाहायला ऐकायला मिळाला. तर सँडी सरांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज पुन्हा एकदा मात्र संधी मिळाली त्यांच्या समवेत व्यासपीठ शेअर करण्याची. त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. यावेळेस बॅकफुटला येऊन ऑन साईडला खेळायचं होतं. डीप पॉईंट रिझन वरून मात्र बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एक या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 9 या आकड्यावरती. सिद्धिविनायक रबाले या संघाने टॉस जिंकला. आजच्या दिवसामध्ये टॉस जिंकून त्यांचा निर्णय राहिला अर्थातच आम्ही बॅटिंग करू. आणि बॅटिंग करत असताना कुठेतरी त्यांना एक धक्का मिळाला. अर्थातच आर्यन पवार याला खूप लवकर परतावा लागला आणि खूप लवकर आलाय तो म्हणजे बॅट्समन गोपी रेड्डी. त्याला नक्कीच बॅटिंग करावी लागेल. यावेळेस आतली कडा बॉल चालला अगदीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रू राहिला असता परंतु काय घडतंय. एक धाव तर प्रचंड वेगाने कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस जवळजवळ 9 या आकड्यावरती. माफ करा 4 चेंडू झालेत. टीमची धावसंख्या 10. आपलेच गुणलेखक आहे त्यामुळे आपण त्यांना नक्कीच सांभाळून घेऊ आणि मॅचला नक्कीच वळणार आहोत. परंतु यावेळेस काय घडतंय. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. धक्का क्रमांक 2 सिद्धिविनायक रबाले या संघाला मिळतोय. अर्थात प्रकाश राठोड बॅक टू दी डगआउट.
न्यू बॅट्समॅन एंटर झालं अर्थातच आकाश. आज जर आपण पाहिलं तर टीम सिद्धिविनायक रबाले या संघामध्ये जवळजवळ आकाश घोरपडे, सागर घोरपडे, रोहित घोरपडे असे तीन बंधू, शुभम घोरपडे असे तीन बंधू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती रोशन ठाकूर पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळेस फुलटॉस होती, त्याला मात्र अगदीच वेळेवरती अटेम्प्ट करता येत नाहीये. पंच इशारा काय देतात. अर्थातच डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा मिळते. षटकाची होते समाप्ती, म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजे 5.5च्या सरासरी जवळजवळ 11 या आकड्यावरती. 11 ऑन स्कोरबोर्ड. गडी बाद झालेत ते म्हणजे जवळजवळ 2. धावा खर्च केलेत आणि 1 विकेट, म्हणजे पहिल्या षटकामध्ये विकी बनसोडेने देखील 1 विकेट घेतली आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर रोशन ठाकूर याने देखील 1 गडी बाद केला. म्हणजे जे सलामीला आलेले 2 बॅट्समन होते त्या बॅट्समनना मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. कौतुक करावं लागेल. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स. कालच्या दिवसामध्ये स्वराज मात्र षटकारांची हॅट्रिक लगावली, परंतु गोठिवली 11 गोठिवली हा संघ मात्र कुठे ना कुठेतरी मात्र बॅकफुटला गेला या स्पर्धेमधून. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे आपण पाहिले तर पहिली षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे ऐरोली कोलीवाडा या संघाच्या मनोज चव्हाणने मात्र ते कारनामा केला होता. परंतु आज नक्कीच अंतिमचा दिवस आहे. दोस्ती चषक 2025 सीझन नंबर 5. अगदीच आपण पाहिलं तर नेटनेटका असं आयोजन विकी बनसोडे. कालच्या दिवसामध्ये प्रामुख्याने पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभली. परंतु आज जर आपण पाहिलं तर गावदेवी तळवली या संघामध्ये खेळत असताना कुठेतरी मात्र प्रयत्न करतील. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. शॉट डिसमिसल. झेल खाली कव्हर पॉइंटचं क्षेत्ररक्षक येते. विकेट्स होते पतन. तिसरा गडी बाद. टीम सिद्धिविनायक रबाले या संघाचा गोपी बॅक टू दी पॅव्हिलियन. सँडी सर, प्रामुख्याने प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे या स्पर्धेमध्ये. आयवा कॅच पकडली तर ब्लूटूथ कॉर्डलेस हेडफोन या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आयवा कॅचसाठी. गतवर्षी देखील ही प्रक्रिया या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गीता वॉच सेंटर यांच्याकडून सनग्लासेस देखील देण्यात आलेत या स्पर्धेसाठी. तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. नेटनेट कसं आहे आयोजन आहे स्पर्धेचं. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला रंगतदार होत असताना पाहायला मिळते. यावेळेस आल्याला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा तू चल मे आया अशी काहीतरी त्यांनी अवस्था होत असताना विकेट क्रमांक 4 कॅप्टन तो देखील परतलाय डगआउटच्या दिशेने. अगदीच विकेट क्रमांक 4 मिळते. टीम सिद्धिविनायक रबाले या संघाला 11 वरती गडी बाद झालेत ते म्हणजे 4. बॅट्समन ऑलराऊंडरची भूमिका नक्कीच त्यांनी गेली कित्येक वर्ष टीम सिद्धिविनायक रबाले या संघामधून मात्र साकारली.
तर तो आता नक्कीच बॅटिंग करण्याची संधी मिळाली. नितीन कदम आलेत. आता मात्र नक्कीच हॅट्रिक बॉल असेल. विकी बनसोडे या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल की काय, परंतु फटका फसलाय. अगदीच फसवलं होतं, परंतु रनआउटच्या स्वरूपात सांघिक हॅट्रिक या ठिकाणी मात्र कंप्लीट केली. नो डाऊट प्रयत्न तर चांगला होता. अगदीच कुठे ना कुठेतरी मात्र बॅट्समन चकित झाला. डायरेक्ट हिट केलं ते म्हणजे रोशन ठाकूरने. नॉन स्ट्रायकर एंडला डेंजर झोन मध्ये मात्र पुन्हा एकदा परतावा लागते. नितीन कदम न्यू बॅट्समन नक्कीच एंटर होतोय. अर्थातच सागर घोरपडे यंग टॅलेंट युवा जोश. एका बाजूला विकी बनसोडे, तो देखील अगदीच कमी वयात अनेकांनी मात्र नक्कीच कमी वयात क्रिकेटचे धडे घेतलेत. आणि अर्थातच काँग्रेस चषक या स्पर्धेमध्ये देखील विकी बनसोडे याने हॅट्रिक घेतली होती पहिल्याच मॅच मध्ये. आणि आज दोस्ती चषक या स्पर्धेमध्ये सांघिक हॅट्रिक त्याने नक्कीच घेतले. कौतुक करावं लागेल. अगदी कमी वयात चांगले क्रिकेटचे धडे घेतलेत. अनेकांना मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र नाचवलंय. परंतु आता न्यू बॅट्समन एंटर झालं तर म्हणजे अर्थातच सागर घोरपडे आणि स्ट्रायकर एंडला त्यांचे बंधू आकाश घोरपडे. त्यावेळेचा टप्प्याचा बॉल बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतं. पंच इशारा काय देतात. अर्थातच वन फॉर द विकेट. वन बाउन्सची ताकीद दिल्या. येते डॉट. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. टीमचं टोटल आतापर्यंत फक्त 11 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच. 5 षटकांचा सामना. अजूनही पुढचे 2 षटक शिल्लक असतील, परंतु या षटकातील पुढचे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यावेळी चेंडू आला तसा मात्र सोडून दिलाय. सुनील पाटील यांचा इशारा येतो. येस इट इज फाईट. आव्हांतर रूपात बद. या इनिंग मधील पहिला आव्हांतर चेंडू पाहायला मिळतो म्हणजे विकी बनसोडे याच्या माध्यमातून एकदा बॅड होते टीमच्या टोटल मध्ये. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 12 या आकड्यावरती. 12 धावा. एक धाव काढणं मात्र या मुवमेंटला महत्वाचं असेल. ती धाव मात्र नक्कीच काढावी लागेल. कुठे ना कुठेतरी मात्र प्रयत्न करावे लागेल, कारण की जवळजवळ 5 गडी बाद झालेत टीम सिद्धिविनायक रबाली या संघाचे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले. खूप चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. डीप मध्ये मिड विकेटला रोशन कोहली येतात. तत्पूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. एक मोठा फटका डेफिनेटली टीमच्या टोटलला आता नक्कीच हलत ठेवू शकतो. नक्कीच संधी मिळाली आहे. सागर घोरपडे बॅटिंग करावी लागेल. नक्कीच कमी वेळात चांगला अनुभव घेतील. कशा पद्धतीने मात्र खेळ साकारतील, कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करतील ते नक्कीच पाहावं लागेल. अंतिमचा एक बॉल. यावेळेस फटका फसला. प्रचंड वेगाने मात्र बॅटला फिरवलं होतं, परंतु बॉल चाललाय बिहाइंड डिस्टंप गली क्षेत्रामध्ये. ज्या ठिकाणी मिळतील धावा ते म्हणजे 1 आणि शतकाची होती समाप्ती. म्हणजे 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 5 गडी बाद 14 या आकड्यावरती. तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपल्या स्पेलमध्ये विकी बनसोडेने 2 शतक हाताळली. त्यामध्ये जवळजवळ 10 धावा खर्च केला आणि 3 गडी बाद करण्यात यशस्वी देखील ठरला. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केलं, कारण की अनेक वर्ष मात्र क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आणि गावदेवी तळवली या संघामध्ये अगदीच यंगस्टरचा भरणा देखील भरपूर आहे. आणि अनेक युवकांना मात्र ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या वेळेस मात्र ते संधीचं सोनं देखील करतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेस मात्र नक्कीच तुम्हाला त्या संधीचा पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे. आज मात्र संधी मिळाली ती म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या सागर घोरपडेला आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर त्यांचेच बंधू आकाश घोरपडे बॅटिंग करायचे आणि बॅटिंग करावी लागेल, कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 14 या आकड्यावरती. 5 गडी बाद झालेत. गोलंदाजी मार्क होती चौथ्या षटकामध्ये आशिष. लेफ्ट ओव्हर द विकेट.
यावेळेस दूरवरून मात्र पटका खेचण्याचा प्रयत्न परंतु कॅच होते ड्रॉप. ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटल्या त्या वेळेस मात्र काही ना काहीतरी मात्र कारनामा मात्र घडल्या. काल देखील कॅचेस सुटल्या आणि काल कॅचेस सुटल्यानंतर मात्र कुठे ना कुठेतरी मात्र नक्की धावसंख्येचा पाऊस पडला होता. आज जर पण पाहिलं तर फायनलमध्ये जय मल्हार ठाकुर्ली चोळेगाव हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. परंतु कालच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठा धावसंख्येचा उच्चांक मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनीच उभा केला होता. त्यावेळेस मात्र फटका फसलाय. झेलखाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतात परंतु काय घडतंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट होते पतन. गडी क्रमांक 6 टीम सिद्धिविनायक रबाले या संघाचा आकाश घोरपडे बॅक टू द डग आउट. चार या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या 6 गडी बाद 26. ज्या ठिकाणी पहिल्या 3 षटकामध्ये टीमची धावसंख्या 11-14 या आकड्यावरती होती त्या ठिकाणी चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसं मात्र आल्या आल्या आकाश डोंगरेने मात्र आपले कारनामे केलेत. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. एका दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालणार नाही कारण की क्रिकेटचा खेळ आहे. संपूर्ण सांघिक खेळाडूंना मात्र चांगले प्रयत्न करावे लागतीलच. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला कमबॅक चांगला टप्पा अगदीच गोलंदाज आशिष दुबे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि डावकऱ्या गोलंदाजाचा मात्र नक्कीच फायदा आता मात्र नक्कीच वापरलाय. अगदी फायदेशीर राहिलाय डावकऱ्या गोलंदाज आशिष दुबे. यावेळेस खोलवर पद्धतीचा बॉल त्याला मात्र डीप शॉट मिडॉनच्या दरम्यान मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाचे कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षक. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस जवळजवळ 26 या आकड्यावरती. अंतिमचा एक चेंडू शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे कारण की पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर इसको लेके जाना. अरे माफ करा ओव्हर संपली. शेरदादा पाटील त्यांचं देखील सर्च स्वागत. त्यांचा देखील संघ आज या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळतील ते म्हणजे अर्थातच जयेश दादा. त्यांना मात्र देवाज्ञा झाली परंतु आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांची आठवण म्हणून गावदेवी जयस्मृती रबाले हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये.
गोलंदाजी मार्ग प्रति हर्षल मडबी. अनेक यंगस्टर, अनेक उदयनमुख खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. राईट अबोवर द विकेट. यावेळेस मात्र फिल्टोस होती, त्याला अटेम्प्ट करता आलं नाही, ही चूक राहिली. कुठे ना कुठेतरी मात्र प्रयत्न करतोय. येतो डॉट. सागर गोरपडे चांगला खेळाडू आहे, प्रयत्न असेल मोठमोठे फटके लगावण्याचा, परंतु त्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र आता मागे पडतोय. पण नक्कीच डर के आगे जीते करून दाखवावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फिल्टर्स बॉल होता, त्याला ऑन साईडला खेळायचं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोशन कोहली येतात, एक धावता प्रचंड वेगाने. दुसऱ्यासाठी कॉल नव्हता. एक धाव महत्वाचे. स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे अर्थातच आकाश डोंगरे, ज्याने मात्र नक्कीच आल्या आपल्या टीमला मात्र चांगला टोटल उभा करून देण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 27. यावेळेस आला तसा मात्र चेंडू सोडून दिला. पंच सुनील पाटील अनुभवी खेळाडू देखील. अंडरमचं क्रिकेट देखील अप्रतिम खेळलं जातं त्यांच्या माध्यमातून, परंतु आता पंचांच्या प्रामुख्याने भूमिकेत पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी जर आपण पाहिले तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 27. यावेळेस मात्र मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे व्ही शेप मध्ये. मिथिल धावा 6. बॅट्समन आकाश डोंगरेच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार.
पहिलाच बॉल डाऊन दी लेग स्टंप, पंचांचा इशारा वाईट प्लस पण अशा 2 धावा, तुमचं अकाउंट ओपन झाले. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. लो स्कोरिंग मॅच आहे. 5 षटकांचा सामना. पहिल्या इनिंग मध्ये खूप कमी धावा आल्या, पण दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र कशा पद्धतीने बॅटिंग होईल नक्कीच पाहावं लागेल. सन्मान दिला संयमाचं क्रिकेट. अगदी सहजरित्या मात्र एक धाव डॉट बॉल येतोय. देखील जरूर कमतरता भासेल, परंतु नो डाऊट एका दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. कुठे ना कुठेतरी मात्र अगदीच प्रत्येक खेळाडूला त्याचे शर्तीचे प्रयत्न हे मात्र करावे लागतीलच. तोच प्रयत्न आता मात्र चालू असेल. मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक रबाली या संघाकडून जर आपण पाहिले तर गोलंदाजी मार्कवरती जयसिंग आहे. पहिल्या षटकामध्ये एक धक्का तर मिळालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 चेंडू अखेरीस. त्यावेळेस आल्या मात्र गॅपमध्ये चेंडूला बाहेर पडले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रकाश पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी पण त्या धावा मात्र तुम्हाला सहजरित्या काढता येणार नाही. त्यासाठी मात्र अनेक गोलंदाजाच्या सामोरी जाऊन मात्र मोठमोठे फटकेबाजी आणि अगदी संयमाचं क्रिकेट देखील खेळावं लागेल. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कोणाकडून असेल ते नक्कीच पाहावं लागेल. यावेळी जबरनाट वेग, त्याच वेगाने बॅटला देखील फिरवलं होतं. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. एक या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. P1चं पहिलं शतक आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच प्रयत्न आहे जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा गावदेवी तळवलीच्या या बॅट्समनकडून. सलामीला आलेला विकी बनसोडे तो लवकर परतला. लवकर आलाय तो म्हणजे विक्रांत पाटील, आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे अर्थातच हर्षल पाटील, हर्षल मडबी. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू अगदी चकित केलं बॅट्समनला. कौतुक करावं लागेल जयसिंगचं. अंतिमचा एक बॉल. अनेक खेळाडू आहेत ते म्हणजे टीम सिद्धिविनायक रबाली या संघाचं मात्र नेतृत्व करतात, आणि कॅप्टनने मात्र विश्वास दाखवला तो म्हणजे अर्थातच जयसिंग वरती. तोच विश्वास आणि त्याच जबाबदारीने मात्र गोलंदाजी देखील करतोय. यावेळेस मात्र आतमध्ये येणाऱ्या चेंडूला मात्र दिशा दिली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तर आहे. डायरेक्ट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला सागर घोरपडेच्या माध्यमातून. चांगलं बॉलिंग परफॉर्मन्स, इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स. अगदीच बॅट्समनला मात्र हालचाल करू दिल्याने या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा दिल्यात आणि एक गडी बाद केले. म्हणजे पहिल्या षटकामध्ये मात्र वेल बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केलं सिद्धिविनायक रबाली या संघाला. कौतुक करावं लागेल. वेल बॉलिंग परफॉर्मन्स दाखवला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक गडी बाद, एक षटका अखेरीस 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावसंख्या काढायचा प्रयत्न राहिला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर गडी बाद झाला तो म्हणजे 1, आणि एक गडी बाद झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र आता काय घडेल मैदानाच्या आतमध्ये ते नक्कीच पाहावं लागेल.
गोलंदाजी मार्कवरती नितीन कदम. राईट नंबर वर द विकेट. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने त्या ठिकाणी रिलीज केला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षक. अगदीच शेवटच्या मोमेंटला ज्या प्रकारे चेंडूने उसळी घेतली त्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षकाने देखील अगदी सुपरमॅन स्टाईल मध्ये चेंडूला अडवलंय. अप्रतिम फील्ड प्लेसमेंट. येथे डॉट. 5 षटकांचा हा सामना. हो यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला पाठवलंय. अगदीच प्रेक्षकांच्या भेटीला 6 या धावसंख्येसाठी बॅट्समन विक्रांत मडबीच्या बॅटमध्ये येतोय मोठा धमाका. मिळतील धावा 6. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोरबोर्ड. अगदीच पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर नक्कीच आतमध्ये येणाऱ्या चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेटच्या डोक्यावर. 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 25-35 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा. त्यामधल्या 10 धावा तर डेफिनेटली लागल्यात टीमच्या टोटल स्कोरबोर्ड वरती. परंतु पुढच्या धावसंख्या मात्र करावी लागेल. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस फटका फसलाय. चांगला कमबॅक. कॅप्टनने मात्र चुकी केल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जितो मॅच. आणि ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटल्यात ना त्या वेळेस फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा मात्र नक्कीच अगदी हाय लेवलचा होत असतो. तोच कॉन्फिडन्स त्याच आत्मविश्वासाने मात्र आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल ना ते नक्कीच पाहावं लागेल. गावदेवी तळवली या संघाला मात्र एक धक्का तर जरूर मिळाला परंतु दुसरा धक्का मिळत असताना कुठेतरी कॅप्टनने चूक केली. यावेळेस मात्र कॅच सुटली आणि त्या पुढचा मात्र पराक्रम पाहायला मिळाला असता परंतु मैदान अपुरं असल्या कारणामुळे मात्र मिळतील धावा त्या म्हणजे फक्त आणि फक्त डिक्लेअरच्या स्वरूपात त्या म्हणजे 1. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 4 चेंडू अखेरीस 11 ज्या आकड्यावरती. अंतिमच्या 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आतापर्यंत 11 करायच्यात अजूनही 24. सहजरित्या या धावसंख्येचा मात्र पाठलाग करता येणार नाही. मी मगाशी देखील उल्लेख केला कारण की लो स्कोरिंग मॅच आहे. दोन्ही संघांचा मात्र प्रयत्न राहिला तो म्हणजे हा सामना जिंकायचा. चेंडू पुरवायचा विनंती आहे. प्रत्येक इनिंग साठी मात्र 25 मिनिटांचा कालावधी असणार आहे. चला थोडस स्पीडअप करा विनंती आहे. अंतिमचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडला विक्रांत मडवी. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा बॉल. गॅप खूप मोठा आहे. त्या गॅपला मात्र क्लिअर करत असताना बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स करत सीमारेषा पलीकडे विक्रांत पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. पोचली ती म्हणजे 15. हो यावेळेस मात्र टायमिंग चांगला आहे. फटका थोडासा मात्र फसत असताना झेल खाली मिड विकेटला क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट नंबर 2 टीम गावदेवी तळवली या संघाचा विक्रांत पाटील बॅक टू द डगआउट. तर न्यू बॅट्समॅन एंटर झालाय
रोशन कोळी. तर विनंती करणे मी पुन्हा एकदा टीम श्रीकृष्ण दिवा आणि गावदेवी बाळकुम दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण त्वरित उपस्थित राहा. गावदेवी बाळकुम आणि श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन विनंती असेल की आपण लगेच रिपोर्टिंग करा, ही नम्रतेची विनंती. कारण की इनिंग ब्रेक्स मध्ये प्रत्येक सामन्याचा आपण टॉस करत आहोत, परंतु नक्कीच पहिले इनिंग संपन्न झाले परंतु अजूनही दोन्ही संघ उपस्थित राहिले नाहीयेत. तर विनंती करेन की आपण आपली उपस्थिती दर्शवायची ही विनंती असेल. जे बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळते अर्थातच रोशन कोहली, स्ट्रायकर एंडला यंग टॅलेंट हर्षल मडवी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अर्थात जयसिंग, ज्याने आपल्या स्पेल मधलं पहिले शतक हाताळलं. 4 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला आणि आपल्या स्पेल मधील स्लॉगिंग ओव्हरच्या 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते तो म्हणजे जयसिंग आणि स्ट्रायकर एंडला असेल म्हणजे हर्षल. यावेळेस प्रचंड वेगाने मात्र बॅट फिरवली होती परंतु डेंजर झोन मध्ये स्ट्राईक रिझन मात्र हा थ्रो आला. तत्पूर्वी मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड, 16 धावा. 19 अजूनही करायचे. चेतनदादा पाटील आपलं देखील सरस स्वागत. सेकंड एंडला रोशन कोहली. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा होता परंतु क्षेत्ररक्षक आणि ज्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडूचा विसावते तोच क्षेत्ररक्षक मात्र अगदीच सेलिब्रेशन करते कारण की विकेट खूप महत्वाची होती. अर्थातच रोशन कोहली त्याला देखील परतवायला लागतंय. डगआउटच्या दिशेने आल्या पावली, डगआउटच्या दिशेने परतत असताना रोशन कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. रोहन मराठे आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण दिवाचं टीम कॅप्टन देखील उपस्थित राहिला. त्यांचे देखील आपण सरस स्वागत करतोय. तर गावदेवी बाळकुम टीम कॅप्टन विनंती असेल की आपण देखील उपस्थित राहा. हो यावेळेस आल्या मोठा फटका खेचत असताना मात्र विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होते टीम गावदेवी तळवली या संघाचा. जवळजवळ आपण पाहिलं तर 3रा गडी बाद होते, माफ करा 4था गडी बाद होते. 4 गडी बाद होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 वरती 4. तू चल मी अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर टीम ऐरोली कोळीवाडा यांच्याकडून पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती. मनोज चव्हाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. अर्थातच गावदेवी तळवली या संघामधून नक्कीच खेळत असताना पाहायला मिळाला. जय मल्हार चोळेगाव या संघाविरोधात मात्र ती हॅट्रिक घेतली होती मनोज चव्हाणने. परंतु आज जर आपण पाहिलं तर नक्कीच हॅट्रिकचा बॉल आहे, हॅट्रिकची संधी मिळाली. तर मी सन्माननीय प्रशांतजी चव्हाण साहेब आपलं देखील सरचे स्वागत आहे. या दादा आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपण देखील प्रामुख्याने या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आहात. प्रशांतजी चव्हाण यायचे. हॅट्रिक बॉल यावेळेस फटका फसलाय, कुठेतरी मात्र बचावले. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. 17 धावा अजूनही करायच्या त्या म्हणजे 18 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. होत्याचं नव्हतं मात्र करून दाखवावं लागेल. लो स्कोरिंग मॅच आहे, अगदी सहजरित्या मी मगाशीच म्हटलं असेल अगदी सहजरित्या हा सामना मात्र जिंकता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय किरणजी पाटील साहेब आपणास देखील इन्व्हाइट केल्या जाते. आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि कॅच ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅचवर जेतो मॅच. या चुका मात्र खूप महागड्या पडतील आणि या चुका नक्कीच पराभवाच्या छत्रछायाखाली मात्र नेऊन ठेवतील. ही चूक आहे कारण की महत्वाच्या खेळाडूची मात्र कॅच सुटली आणि ती कॅच कितपत महागडी पडू शकते
याचं पुढचं उदाहरण नक्कीच बॅटिंग करत असणारा बॅटिंग करणारी टीम कडून पाहायला मिळेल. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तर म्हणजे अर्थातच संतोष. अंतिमचा बॉल. हो यावेळेस मात्र कॅच सुटली आणि आता झेल खाली पुन्हा एकदा संधी मिळाली कॅच पकडण्यासाठी. सागर घोरपडे कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट होते पतन. गडी नंबर 5 गावदेवी तळवली या संघाचा संतोष बॅक टू दी डगआउट. न्यू बॅट्समन एंटर झालाय ओमकार. आज संपूर्ण श्रीकृष्ण दिवा टीम देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचं देखील दोस्ती चषक 2025 मध्ये हार्दिक सुस्वागत. प्रामुख्याने तो संघ देखील गावदेवी बाळकुम या संघाविरुद्ध खेळत असताना पाहायला मिळेल. आणि अर्थातच युनायटेड चषक या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये देखील त्यांची उपस्थिती राहिली. अर्थातच दाखल देखील झाले. आणि अर्थातच वनमंत्री चषक रिद्धी सिद्धी कोपरी गावामध्ये मात्र पार पडणारी स्पर्धेमध्ये कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच क्वार्टर फायनल या स्पर्धेमध्ये नक्कीच कुठे ना कुठे पराभव घ्यावा लागला त्या स्पर्धेमध्ये देखील. परंतु हरकत नाहीये. आज नक्कीच ऐरोली परिसरामध्ये मात्र त्यांचा कारनामा आणि या गोठिवलीच्या क्रीडांगणावरती नक्कीच आपण त्यांना खेळत असं पाहायला मिळेल. परंतु चालू सामन्याचा आपण उल्लेख करूया ज्या ठिकाणी आता करायच्यात त्या म्हणजे जवळजवळ टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे म्हणजे अर्थातच 19 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 16 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 11 चेंडू आणि 16 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्कवरती सागर घोरपडे. हो यावेळेस आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळवलंय परंतु कुठेतरी चूक झाली आणि चुकीचं रूपांतर मात्र झालंय ते म्हणजे अर्थातच चौकारामध्ये. ज्या ठिकाणी एकच होती त्या ठिकाणी मात्र अंतिमच्या क्षणाला चेंडूने देखील साथ सोडल्या परंतु उचली घ्यावं लागली होती. हा चेंडू अडवणं खूप महत्वाचं होतं आणि चेंडू अडवता आला नाही. 4 धाबा आल्यात टीमच्या टोटलमध्ये ऍड होते म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23. अजूनही करायच्या त्या म्हणजे 12. जोपर्यंत मात्र शेवटचा अंतिमचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत मात्र रिझल्ट मात्र नक्कीच देता येणार नाही. अंतिमचा चेंडू टाकावा लागेल आणि क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच होत्याचं नव्हतं होऊ शकतं कारण की गेलेले सामने मात्र नक्कीच अंतिमच्या चेंडूपर्यंत येऊन ठेपतात. परंतु आता जर आपण पाहिलं तर नक्कीच काय घडेल. कालच्या दिवसामध्ये जय मल्हार ठाकुर्ली चोळेगाव या संघाने गोठिवली 11 गोठिवली या संघाला 7 चेंडू आणि 11 धावा मात्र काढून दिल्या नव्हत्या परंतु आता 12 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे जवळजवळ 10 चेंडू आणि 12 धावा रोखाव्या लागतील. सिद्धिविनायक रबाळे घरचं मैदान. यावेळेस मात्र क्लीन बोर्ड. यू मेस आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध आणि दांडी गुल होत असताना बॅट्समनला परतावं लागते. डगआउटच्या दिशेने गावदेवी तळवली या संघाला मिळतोय. अर्थातच 6वा हादरा ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. तर मी अर्थातच सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. अर्थातच जय भवानी मित्रमंडळ त्याचप्रमाणे श्रीकृष्ण मित्रमंडळाचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब
कायमस्वरूपी श्रीकृष्ण दिवा हा संघ ज्या ज्या वेळेस स्पर्धेमध्ये खेळतो त्या त्यावेळेस मात्र एक बॅकबोन म्हणून पाठिंबा म्हणून आज त्यांची भूमिका त्यांनी मात्र बजावली आणि सातत्यपूर्ण त्यांचं कार्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. तेच प्रकाशजी मडवी साहेब, त्यांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. स्थान पण नवा सुस्वागतम. यावेळेस वाईट बॉल, एक्स्ट्रा धावा ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 24-24 या आकड्यावरती न्यू बॅट्समॅन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते, तो म्हणजे अजय सागर घोरपडे. अगदीच संधी मिळाली या मुवमेंटला स्वतःला सिद्ध करण्याची. यावेळी चेंडू आला तसं सोडून दिलाय. येस, स्विंग इन अ मिस. आतमध्ये येणारे चेंडू हलकसं मात्र नॅशनल इन स्विंग पाहायला मिळालं. सागर घोरपडे अर्थातच अगदी आयुष्यामध्ये भरपूर बॅड पॅच आला, अगदीच मागे पडावं देखील लागलं, परंतु अगदीच पुढे आल्यानंतर ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा मात्र नक्की त्याचा प्रयत्न असतो. त्यावेळेस काय घडतंय, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी करायच्या 7 चेंडू आणि 10 धावा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होत असताना सन्माननीय जय भवानी मित्र मंडळाचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण दिवा मंडळाचे देखील प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी मडवी साहेब आज उपस्थित राहिले. दोस्ती चषक 2025 मध्ये त्यांचं आपण हार्दिक आज सुस्वागतम. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय भगवानजी पाटील साहेब त्यांचं देखील आपण सरचे स्वागत करतोय. या दादा आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. अंतिमचा बॉल, हो यावेळेस फटका फसलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक सुद्धा टीम कॅप्टन येत आहेत, कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट होते पतन, गडी बाद होते टीम गावदेवी तळवली या संघाचा जवळजवळ 7वा. बॅट्समन अजय बॅक टू द डगआउट. बॅट्समनला परतावं लागते. सोनू बॅक टू द पवेलियन.
बॅट मध्ये येतोय हा मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी षटकार. जात असताना मात्र कुठे ना कुठेतरी मात्र आता पराभव स्वीकारावा लागतोय या स्पर्धेमधून. हार्ड लक टीम, अभिनंदन टीमला आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टीम गावदेवी तळवली अगदीच शेवटच्या मुमेंट पर्यंत मात्र कुठे ना कुठे मात्र नक्कीच थांबावं लागलं असं, परंतु रोशन ठाकूर अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला आणि अभिनंदन असेल. तर टीम गावदेवी बाळकुम आणि श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन लगेच आपण टॉस कबाच्या मंचावरती या. तर गावदेवी बाळकुम टीम कॅप्टन अमोल दादा आपण असाल तर लगेच आपली उपस्थिती दाखवा. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण प्रामुख्याने